चालू असणं होणारा सामना कोळपांद्रे कुंभारवाडी विरुद्ध केपी शिवनारी. अतिशय चुरशी सामना आपल्याला पाहायला भेटते या दिव्याच्या मैदानामध्ये. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बरेचसे सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतर टॉसकडे आपण वळणार आहोत. अविनाश पाटील, भावेश मांडवकर कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. चला चालू असणारा सामना कोळपांद्रे कुंभारवाडी ते केपी शिवनारी. चला सामना चालू लवकर करायचा आहे. चिरंजीव आणि भावेश पहिली जोडी मैदानामध्ये कुंभारवाडी संघाकडून आणि शिवनारी संघाकडून. पहिला चेंडू आणि इथे टेटवली गावदेवी टेटवली संघ टॉच विन झालेला आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यानंतर त्यांचा सामना होणार आहे. पहिल्या चेंडूवरती इथे पंच पहिल्या चेंडूवरती किती धावा? एक. ओके, एक चेंडू एक धावा. चालू असलेला सामना कुंभारवाडी विरुद्ध शिवनारी. अतिशय चुरशीर सामना पाहायला भेटतो आपल्याला या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये दिवा नगरीत. आणि इथे पाहूया झेल होतं का आणि इथे कॉल करताना फिल्डर आणि इथे चांगले क्षेत्ररक्षण केपी शिवनारी संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. दुसऱ्या चेंडूवरती कुंभारवाडी संघाचा इथे विकेट आणि अजयच्या स्वरूपात इथं पहिला विकेट, पहिला झटका या कुंभारवाडी संघाला. चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते केपी शिवनारी संघाकडून. आकाश चांगलीच गोलंदाजी, चांगलीच रनिंग आणि चांगलेच कमी वयात जी आपली जी कीर्ती बोलतो ती या खेळाडूने कमवलेली आहे. पंचक्रोशीत कुठेही गेला तरी आकाशचं नाव तुम्ही बघू शकता. जशा यानंतर नवीन फलंदाज आले ते एकनाथ. एकनाथ या नावातच एकनाथ, कारण वारंवार एकनाथ शिंदे साहेबांची देखील आपल्याला आठवण येत असते. तसेच आता मैदानामध्ये एकनाथ आले. स्ट्राईक मार्क वर त्यात एकनाथ. पुढील चेंडू आकाशचा मारा करणार ते एकनाथ. भावेश व्यासपीठावर यायचं. भावेश मांडवकर. चला एकनाथने हळूच मारण्याचा प्रयत्न वाटतो, परंतु चांगलीच गोलंदाजी आपल्याला आकाशच्या मार्फत बघायला भेटते. तो अजूनही काही धावसंख्या स्थिरवलेली आहे. जिंकायचे असेल तर नक्कीच कुंभारवाडी तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणे गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला जो कुणबी चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची असेल तर डॉट्स बॉल विकेट हे कमी करून जास्तीत जास्त हिट विकेट न करता जास्तीत जास्त रन्स, सिक्स, बाउंड्री मारून आपल्याला इथं धावांचा डोंगर रचायचा आहे आणि आपला संघ विजयीच्या मार्गाकडे घेऊन जायचा आहे. पुढील चेंडू आकाशचा एकनाथसाठी हलक्या स्वरूपात कटवलेला चेंडू पाहूया आणि इथे धावसंख्येमध्ये नक्कीच 2 ने भर पडलेली आहे. पहिले षटक प्रगती पथावर ते धावसंख्या झालेली आहे 3. धावसंख्या झालेली आहे 3. पहिले षटक आकाशचे अजूनही प्रगती पथावर धावसंख्या झालेली आहे 3. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 2 षटकांचा हा सामना आहे. धावसंख्या 3. पुढील चेंडू एकण्यासाठी मारे हलक्या स्वरूपात कटवलेला चेंडू जातोय 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण केपी शिवनारी संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच धावसंख्येवर 1 ने अडून ठेवलेलं आहे ते या कुंभारवाडी संघाला. धावसंख्या झालेली आहे 4. पहिले षटक प्रगती पथावरती गोलंदाज ते आकाश. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल अजूनही बाकी आहे. 1 षटकाच्या समाप्तीसाठी 1 चेंडू अजूनही बाकी आहे. अविनाश पाटील आणि भावेश चला व्यासपीठावर यायचंय. वारंवार तुमचं आम्ही नाव घेऊ शकत नाही. चला
धावसंख्या झालेली आहे 4. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू. काही फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना बघू शकता तुम्ही आकाश. आपल्या कोट्यातील पुढील चेंडू. कुणबी चॅम्पियन ट्रॉफी 2024 आणि हलक्या सरबत कटवलेला चेंडू. नक्कीच या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण झालेले आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5. तसेच कुणबी विकास सेवा संघ 7 गावचे आन बान शान आपल्या या मॅच साठी नाही तर पूर्ण पंचक्रोशीचे दापोली तालुक्याचे आन बान शान आपण अशी ज्यांना बोलतो ते दशरथजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. तरी मी त्यांना आमच्या सगळ्या मंडळातर्फे आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. चालू असलेला सामना कुंभारवाडी विरुद्ध सडवे. लंकेश कदम तुम्ही या मॅच बद्दल काय बोलू शकता? जर तुम्ही काल 2 दिवसापासून मॅच आपण आयोजन केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं या आयोजनाबद्दल? अजून तरी काही चेंजेस काही झाले पाहिजेत म्हणजे एकंदरीत सामने कसे चालू आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही खेळाडूने म्हणजे कालच्या सामन्यांमध्ये आणि आजच्या सामन्यांमध्ये थोडं मोठं साम्य पाहायला मिळतंय. आज सर्वांचं सहकार्य चांगल्या प्रकारे लाभतंय आणि जलद गतीने हे सामने होत आहेत. तसेच पंचक्रोशीतल्या टीम असल्यामुळे या 7 गावातील टीम असल्यामुळे अजूनही चुरस वाढलेली आहे आजच्या सामन्यांमध्ये आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण असं म्हणावं लागेल मैदानात. सागर याचं कदाचित रनआउटचा चान्स इथं हुकला असावा. धावा पंच सांगायचे आहेत. दोन धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत ते कोळवांद्रे कुंभारवाडीचे फलंदाज. स्ट्राईकला आहे तो चिरंजीव. केपी शिवनारीच्या हे गोलंदाजांना भेदणं म्हणजे हे मोठं चॅलेंजिंग काम आहे सगळ्या फलंदाजांसाठी आणि त्यांच्या नावाला लौकिकच अशी कामगिरी करताना सागर आणि सुंदर असा फटका कॅच खाली आणि हा सुंदर झेल. मला वाटतं चेतनाने हा झेल पकडलेला आहे आणि मोठा झटका बसतोय तो कोळवांद्रे कुंभारवाडी संघाला. चिरंजीवाच्या रूपाने सकाळी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती त्याची. धाव संख्या मात्र स्थिर. धाव संख्या झालेली आहे ती 7. मोठा स्कोर उभा करावा लागेल. कमीत कमी 20 धावांच्या वरचं टार्गेट ठेवावे लागेल तर कुठेतरी ह्या सामन्यामध्ये तुम्हाला संघर्ष करायला मिळेल. काहीशी संत गतीने धावसंख्या वाढत आहे कोळबांद्रे कुंभारवाडीची. दुसऱ्या षटकाचे 3 बॉल झालेले, फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये काहीतरी करिश्माई कामगिरी करावी लागेल ती फलंदाजांना. आणि सुंदर असं न समजलेला चेंडू सागर याचा निर्धाव चेंडू. मी मगाशीच म्हणालो होतो की हे दोन सागर, आकाश आणि सागर ही जोडी पंचक्रोशीत नावाजलेली गोलंदाजांची जोडी आहे आणि ह्या गोलंदाजीला भेदणं तेवढं सोपं काम नाही. पुन्हा एकदा सागर या वेळेला शॉर्ट पिच डिलिव्हरी, काहीच समजला नाही फलंदाजाला चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, 7 धावांवर धावसंख्या स्थिर. शेवटचा चेंडू बाकी. मोठ्या फटक्याची गरज ही कुंभारवाडी संघाला आणि तेवढं सोपं काम नाही आणि हा पुन्हा एकदा डॉट डिलिव्हर म्हणता येईल. 7 धावांवर समाधान मानावं लागतंय ते
कुंभारवाडी संघाला. आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी केलेली आहे ती आकाश आणि सागर यांनी, आणि रोखून धरण्यात यशस्वी झालेले आहेत ते कोळबांद्रे कुंभारवाडी संघाला. भावेश अविनाश पाटील कुठे असतील तर संपर्क साधायचा आहे. अविनाश पाटील विराट कोहली कक्षाकडे काही 8 धावा कराव्या लागतील. त्या आमचे सहकारी सन्माननीय विजयजी एलमकर दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं इथं स्वागत करतो. तसेच विजय दादा जरा थांबायचं आहे. छोटस आव्हान आहे 8 धावांचं, आणि ते पार करण्यासाठी केपी शिवनारीने आपले त्वरित फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. केपी शिवनारी सहकार्य करायचं आहे आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो, पुढील होणारा सामना केपी शिवनारी विरुद्ध कोळबांद्रे कुंभारवाडी. कोळबांद्रे कुंभारवाडीच्या संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. फार छोटंसं असं आव्हान दिलेलं आहे केपी शिवनारी या संघाला, पण तेवढंच डेडिकेशन मात्र कोळबांद्रे कुंभारवाडी संघ घेऊन या मैदानात उतरलेला आहे. त्यामुळे या आव्हानाला सुद्धा काही छोटं समजू नये. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. गावदेवी टेटवली आणि जय हनुमान दवंडेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. नितीन दादा कोळबांद्रे कुंभारवाडी यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि गोलंदाजीसाठी उतरला आहे तो. नितीन दादांचं आगमन आपल्या टीम सोबत टीमला चेअर्स करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं. कुणाल आणि सागर मैदानात केपी शिवनारीचे ओपनर फलंदाज 8 धावांचं छोटंसं आव्हान म्हणावं लागेल, आणि कशी लढाई देतात ते पाहणं गरजेचं. कोळबांद्रे कुंभारवाडी संघ इथे मात्र चिरंजीव गोलंदाजीसाठी सज्ज. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. थोडासा प्रेशर बेअर करताना आपल्याला दिसतंय चिरंजीव, आणि उत्कृष्ट असा फटका रोवलेला आहे केपी शिवनारी या संघाकडनं. चेंडू मात्र जातोय फिल्डरच्या हातून आणि बाद होते तो केपी शिवनारीचा संघ. एक फटका मिळतोय केपी शिवनारी संघाला. कुणालच्या वतीने कुणालच्या स्वरूपात पहिला झटका लागतो तो केपी शिवनारी संघाला. त्याची जागा सांभाळायला आता कोण जातं पाहणं गरजेचं. छोटंसं आव्हान आहे, पण पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवण्यात यशस्वी झालेले आहे. त्याची जागा सांभाळायला तो सचिन.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती चिरंजीव याची आणि त्याच्यात स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः झेल घेतलेला कॉटन बोल्ड एक घेतलेला आहे तो चिरंजीव याने. जरी आव्हान छोटं असलं सचिन स्ट्राईक वर आहे तो सचिन केपी शिवणारे या संघाकडून आणि फलंदाजासाठी सज्ज पुन्हा एकदा चिरंजीव कोळबांद्रे कुंभारवाडी या संघाकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आणि डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय खेळाडूच्या हातात. धाव संख्या स्थिरावली आहे. पुन्हा एकदा केपी शिवणारे सज्ज. हवेची गती दुर्गती हे सगळं मोजताना खेळाडू पुन्हा एकदा केपी शिवणारी उत्कृष्ट असा फटका लावलेला आहे लेग साईडच्या वतीनं. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि मिळतोय तो षटकार. केपी शिवणारी या संघाला धाव संख्यात होते 6 ने वाढ. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. धाव संख्या येऊन पोहोचते ती 7 वरती. इथे मात्र प्रेशर घेताना आपण पाहतोय कोळबांद्रे कुंभारवाडी यांचा संघ. बॉलरवर मात्र खूप प्रेशर आलंय आणि तेवढंच त्या संघावर सुद्धा पुन्हा एकदा चिरंजीव सज्ज. बघूया केपी शिवणारी उत्कृष्ट असा डिफेंड करताना. चेंडू मात्र जातोय खेळाडूच्या हातात आणि अशा रीत्या केपी शिवणारे हा संघ विजेता संघ ठरलेला आहे. विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि कोळबांद्रे कुंभारवाडी यांनी इथे वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवली त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार.